बंधू काय बघू लागले वरती? अरे बंधू काय राव, माणूस सेफच नाही राव. मायाला कुठं सेफ नाही माणूस. या तारीने राव कुठं साखरमध्ये माणसाचा जीव घेऊन टाकला राव. कालचीच घटना तुम्हाला काय सांगा राव, एकदम हळहळ तुळतुळ वाटायला लागली मला. 40 वर्षाचा व्यक्ती, घरचा जिम्मेदार व्यक्ती, या तारीने जीव घेऊन टाकला राव. आता तुम्ही म्हणता कसा बघा, तो रोज कामाला जायचा. हा, आता मित्र तुम्हाला सांगतो, तुम्ही रोज ज्या रस्त्याने कामाला जाता तर असं समजू नका की तुम्ही सेफ आहे. कारण काय आहे, हे ज्या मोठ्या मोठ्या मेन ज्या तारी आहे ना मित्र, या आपल्या करंटच्या त्या खूप आता सध्याच्या घडीला धोका नाही घ्या. कशाबद्दल आहे तुम्हाला ते मी सांगतो. हे जे आजूबाजूला जे झाडे दिसतात का, इकडे पाहतो मी, ते पण ते मोठं झाड. हा, हे जे झाड आहे मित्र हो, काय लागले, मोठ्याला व्हायला लागले. हा, मोठ्याला लागले आणि मोठ्याने झाल्याच्या नंतर आहे ना तारीवरती येऊन असे पडू राहिले. कारण कशामुळं, चक्रीवादळामुळं. आता मित्र पाण्या पावसाचे दिवस आहे आणि चक्रीवादळ येऊन राहिलं आणि चक्रीवादळामुळे आहे ना, ह्या इकडे तुम्हाला दाखवतो मी, इकडे चक्रीवादळामुळं ते झाड जे आहे ना तारीवरती पडू राहिले. हे बा, मोठे मोठे झाड हे जवळजवळ आले का भस्कन हे झाड पडून जातं. हा बरोबर, हे बा किती मोठं झाड आहे. काय होतं माहितीये का मित्र हो, आणि आपण काय करतो, रोजचा रस्ता असल्यामुळे आपल्याला काही कल्पना राहत नाही. आपण रोजच्या सारखं चालतो, पण तिथं अशी तार अचानक तुटून पडली ही आपल्याला कल्पना नसती. काल त्या व्यक्तीला तसंच झालं. तो पण आहे ना रस्त्यानं असं आपला रोजच्या सारखा चालला ना, अचानक तार पुढे पडली, त्याला कल्पना नाही, चिटकला मित्र होतो आणि जागर गेला. लोक असे ढळढळ पाहत होते, काय सांगा तुम्हाला, पण कोणी काही करू शकले नाही. कारण हाय व्होल्टेज तार होती ती, एकदम फुल पॉवरची. त्याच्यामुळे लोकांची हिंमत सुद्धा झाली नाही त्याला वाचवायची. कारण कोणी वाचवायला गेला तर तो बी गेला असता 100%. तो वाचला असता फक्त एकाच कारणामुळे, जे मेन स्विच आहे आपल्या डीपीतून तिथून बंद केले असते ना, तर त्याचे 100% प्राण वाचले असते मित्र. अशी घटना झाली. त्याच्यामुळे मी तारीखर पाहू राहिलो, काय जीव घेणं चाललंय काय. आता याच्यामध्ये कम से कम ते कितीतरी हजार किती याचं असतं म्हणजे करंट अवघड झालेला मित्र. आता त्याच्यामुळे आता लोक जे नागरिक पायी येते जातात ना, तर मला भीती वाटते एखादी वेळेस झाड तुटून त्या तारीवर पडू ना. हा, पडलं तरी बायचानं वायर तुटला, लोंबकाळा खाली, आणि लोक आपले आपले काय पाण्यापासून छत्र्या घेतात आणि पुढे अशा चालतात. त्याला काय माहिती, छत्र्यामुळे आडूसा राहतो, पुढचं काय एवढं क्लिअर दिसत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, बसकन पाया गेला तार चिटकून जाते आणि तो गती प्राण होऊन जातो. काल तशीच गंमत झाली राव मित्र. भयानक झाला रावलं. म्हणजे मला आता म्हणजे विचार करून आलो मी, आता मी तिला गाडी लावत राहतो, गाडी लावत राहतो, पण आज मी गाडी तिकडे लावली शाईन आपली. ती म्हणलं बाबा त्या आयलावर सगळ्या एखाद्या मी गाडी काढता भस्कन नाही अंगरून पडू, मला धाक पाडा. तर मी सकाळपर्यंत विचार करून आलो, पाहू राहिलो आता. त्याच्यामुळे मित्र तुम्ही काळजी घ्या. पुढं काम धंद्याला जात असताना येत असताना तर रस्त्याने एकदा जिथं तारेतुरी असतील तिथं जरा खालीवर पाहून चाला. बरोबर आहे. जेणेकरून तुमच्या जीवाला धोका राहणार नाही, तुमचा प्राण वाचू शकतोय. कारण तुम्ही घरचे जिम्मेदार माणसं आहे. तुम्हाला काळजी घेणं आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी घेणं आहे. मित्र माझा मॅसेज तुम्हाला कसा वाटला मला या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.